BBC ने त्यांची न्यूज दाखवली, त्यानंतर आपण शिवाई न्यूजच्या माध्यमातून देखील आवाज उठवला आणि आता त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. परंतु आताच एक पोषण आहाराची गाडी आलेली आहे. आता ह्या ज्या ताई आहेत त्यांचं खरं तर अभिनंदन आणि खूप खूप अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे. आणि मला आत्ताच मी आल्याला मला असंच माहिती कळाली का जो खराब वाटाणा आहे तो बदलून देण्यात येतोय आणि आता नवीन वाटाणा आणण्यात आलेला आहे. बरोबर आहे का ताई? हो हो, आत्ताच गाडी आली, तुम्ही आले, तुम्ही संग चालेल, गाडी पण आली. बर बर. आणि जुना वाटाणा तो आहे काय ते आता रिटर्न करायचंय. रिटर्न करायचं. बरं. तर रिटर्न घेऊन चाललात का तुम्ही? हो. तुम्ही काय नाव तुमचं? अनिकेत अशोक काचळे. आणि कुणाचं आहे टेंडर हे? हे शिवाजी टाके. टाके? टाके टाके कुठले ते टाके? शिंगवे पारगाव. मग आता इथलाच नेत आहे का सगळा नेत आहे? सगळा सगळा ही किडलेला आहे वाटाणा हा. तो आता त्यांचा आहे ना. आपण त्यांचं म्हणजे ते 4 करून महिने झाले ना वाटून. किडला कसं काय? हे बघा तुम्ही जरा प्रत्येक वाटाणा हा किडलेला आहे. अक्षरशः त्याच्यामध्ये किडे आहेत. पा मग आता इथलंच नेत आहे का सगळं? सर्व 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 बिटाचं. बरं, हे कुणी सांगितलं न्यायला तुम्हाला? हे आमच्या ठेकेदारांनी सांगितले. त्यांचं नाव काय म्हणाला? शिवाजी टाके. टाके. कोणत्या गावचे टाके? शिंगवे पारगाव. काय एजन्सीचं नाव आहे त्यांच्या? भैरवनाथ ट्रान्सपोर्ट. हा वाटाणा कुठं तेच सप्लाय करतात का दुसरं कोण घेतात? वरून येतो. चाकण वरून. चाकणवरून येतो. हम्म. 27 किलो आणि 780 ग्रॅम हा भरलेला आहे वजन. आणि सगळा वाटाणा हा खराब झालेला आहे, म्हणजे खराबच दिलाय. वरती चांगला होता, आता आम्ही हा कोटीमध्ये ठेवला होता ना. आता 4 महिने आपल्या घरातलं पण महिनाभर टिकत नाही, तर हे 4 महिन्यांचं होतं, त्याच्यामुळे मग वाटून 4 महिने झालेले. हा मग 4 महिने एकत्रित काय देता तुम्ही? दर महिन्यात दिला ते पाहिजे. आता वरून येतं ना शासनाकडून, आमच्या हातात नाही ना काही. आता आम्हाला सांगितलं होतं, मी विचारलं तेव्हा मला म्हटले की, मी म्हटलं अहो 4 महिन्यांचा तो म्हटलं टिकत नाही. तेव्हा ते काय म्हटले होते का आम्हाला वरूनच जी आर तसा आहे की 4-4 महिन्यांचा टाकायचा. मग आता त्यांना म्हणावं जी आर दाखवा, 4 महिन्यांचा आहे तर जी आर दाखवा तसा. हे बघा दुसरा आता चांगला वाटाणा या ठिकाणी आणण्यात येतोय. मॅडम सुरी देता का? आता हा पांढरा होता का कोणता होता? हा पांढरा आहे, आता हा हिरवा आहे. अच्छा, हिरवा का देता मग आता? आता चेंज झालाय ना. अगोदर पांढरा होता हिरवा होता? पांढरा होता, आता चेंज झालाय. चेंज झालाय. चला ठीक आहे. आता टाक्यांकडे आता जिल्ह्याचं टेंडर आहे का? जुन्नर आंबेगाव. जुन्नर आंबेगाव दोन्ही याचं दोन्ही तालुका. लापशीचं कोणा काय? त्यांच्याकडेच. ते नाही घेणार रिटर्न? तेच नाही सांगितलं काय. ते नाही सांगितलं. बघा बरं क्वालिटी कशी आहे. वजन बघा, 30 किलो वजन दिसते आपल्याला. मॅडम एक गोंद द्या ना. आणि वाटाणा बी चेक करा. नाही ना, हो मग आणायचं. एक मिनिट, मला असं वाटतंय आता ते म्हटले होते की आर आला का चेक करून घ्या, तर तुम्ही माझ्यासाठी 10 मिनिटं थांबा, मला वाटाणा लावू द्या लगेच. हां 10 मिनिटं थांबा, मला वाटलं शिजून घेत आहेत म्हणजे मॅडम या ठिकाणी तो शिजतोय की नाही? नंतर नको म्हणायलाच का की तुम्ही तपासून घेतला नाही, चेक करून नाही घेतला, तर मला वाटाणा शिजून बघू द्या. हा आताच आहे का? फुटलाय का बघा बरं. आता यांनी काढलंय. फुटतोय पण बघू आता आपण शिजून बघूया. किडीचा वगैरे आहे का? राणा चला पटकन. किडलेला सारखं तर दिसत नाहीये, नाही पण हा म्हणजे पांढरा पण नाही दिसत आणि हिरवा पण दिसत नाही. जरा थोडंसं गल्लतच दिसते याच्यामध्ये या वाटाण्यात सुद्धा. म्हणजे जो हिरवा हा किडलेला आहे, कीड लागली त्याला. नाही दडतो म्हणजे असा खूप हिरवा पण दिसत नाही आणि पांढरा पण दिसत नाही, असंच दिसतंय. 27,400 780. नाही 27,800 होतं. हे पॅकेज कुठं होते त्याचा जरा व्हिडिओ वगैरे काढा, कुठं होते काय होते. आता स्टिकर लावताय ना तुम्ही? आता
पहिलं स्टिकर नव्हतं येत ना? पहिले स्टिकर नव्हते, त्यांनीच दिलेले आता हे सगळं. पहिले साध्या गोणीत यायचं का? हो साध्या गुन्हे येत पण आता बघा ना, तुम्ही आवाज उठवल्यामुळे किती मोठा परिणाम झालाय. माझ करणं ते आता ते जे सत्य होतं ते होतं. आहे त्यामध्ये जरा किडल्यासारखं दिसतंय. आता हा परत किडला जाणार ना. आता तो 4 महिन्याचा नव्हता की आला तेव्हा किडीचा नव्हता, पण आता 4 महिन्यात तो किडला. आता हा किती दिवसासाठी दिलाय? आता हा जो आम्ही टाकला होता ना पहिला, तो बदलून दिलेला आहे यांना मागच्या वाटपाचाची. आता जे पुढलं वाटप येईल, पुढलं कधी येणार? पुढलं आता 2 महिन्यांनी येईन ते वाट. मग तोवर किडला जाणार वाटाणा. मग ऑर्डर आलेली आहे, पुढल्या महिन्यापासून वाटप चालू होईल. 2 महिन्यानंतर किडणारच ना हो का हो? दर महिन्याला किंवा 15 दिवसाला हे वाटाणा दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. वाटाणा किंवा बाकीचं काय असेल ते धान्य ते. लावलंय का कुकर? चला धन्यवाद. आलंय का मग ते मग परत किडीचं आहेच आहे. तर 2 महिने अजून कीड लागणार त्याला. आता या ठिकाणी अंगणवाडी सेविका, तुमचं काय मदतनीस? पुष्पा पारदे. पारदी पुष्पाताई लावलंय तुम्ही आता कुकर. आता किती घ्यायच्या शिट्ट्या? आपण किती घरगुती 3 किंवा 3 शिट्ट्यांमध्ये शिजतो. हा पण भिजवलेला असताना का? हा आता हा किती कडक घ्यावं आहे ना. लागेल? आता 5-6 तरी. चला 5-6 खूप झाल्या. 6 घेऊ. हा 6. आता किती अंगणवाडींचं चेंज केलंय आतापर्यंत? आत्तापर्यंत सर्वच बीटचं होणार चेंज. आता ही कितवी ग्रामपंचायत हे सॉरी अंगणवाडी ही? आता ही तरी 20 शाळा झाल्यात. 20. हां, किती शिल्लक होता त्या 20 शाळांमध्ये हा वाटाणा? जेवढा शिल्लक असेल तेवढा उचललाय सगळा. आता जवळपास 27-28 किलो यांच्याकडे शिल्लक होता. तिकडे किती होता? तिकडं कमी जास्त 10-15 किलो असं होतं. म्हणजे तिथं वापरला लोकांनी. हा, वापरलाय त्यांनी. म्हणजे बघा, माफ फेकून द्या तुम्ही. आता हा रिटर्न पाठवायचा आहे कंपनीला. म्हणजे बघा का काही ठिकाणी मुलांना हा सगळा जो काय आहे निकृष्ट क्वालिटीचा वाटाणा काही महिलांनी चारून टाकला. ते बारडा का नाही ते बदलणार? मागाशी बुरशी लागली. मॅडम आल्या होत्या मागाशी बरडाला, बरं बारडा. त्याला फार पूर्ण बुरशी लागली. ते पण तुम्ही वाटाण्याचं पुरतच घेतलं बदललं, पण तो बारडा कोण बदलणार असा प्रश्न निर्माण झाला. तुम्ही तुमच्या ठेकेदाराचा नंबर देता का? जी काय तो बारडा आहे लापशी बनवली जाते तो काय बदलून दिला जात नाही. नक्की असं का? सर मी जे आता माझं कसं आहे सर, मी फक्त ट्रान्सपोर्ट करतोय, आपल्याकडे माल येतो आणि आपण फक्त डिस्ट्रीब्यूट करतोय तो. तर जे माल पाठवतात त्यांना लाईनवर घेऊन मी. हा घ्या ना. सर कारण आपलं फक्त काय ट्रान्सपोर्ट आहे सर, याच्यात आपलं बाकी काही नाही. ठीक आहे ठीक आहे. जे पाठवतात त्यांना लाईनवर घेऊन. ओके ओके. हां ओके लगेच. वाटाणा हा काही हिरवा दिसतोय काही सफेद दिसतोय. तो मिक्सच आहे. तसं पाहिलं तर मी ते मागाशीच आम्हाला फोटो पहिल्यांदा सकाळीच आलाय तो फोटो की वाटाणा आलाय म्हणून मी ते बघितल्यावर लगेच माझ्या लक्षात आला हा पूर्ण हिरवा पण नाही, त्यात मिक्सच दिसतोय वाटाणा. पांढरा हिरवा असं. ते पांढरा आणि हिरवा वाटाणा मिक्स केलेला आहे. बघा ना, नाही ना पूर्ण हिरवा थोडीच दिसतोय तो. बघा ना तो पण किडलेला आहे बऱ्यापैकी. त्याच्यात आहे. आता तो त्याला कीड लागली का एकदा सुरुवात झाली का कीड लागतच जाणार. आपली अंगणवाडी कधी होणार तुमची सुरू? आता ते ग्रामपंचायत म्हणजे आता ती पडल्यावरच होईल मला असं वाटते. कारण नाही ना, हे जर आता बंगला जरी बांधायला गेला ना 2 मजली, तरी पण तो 1.5 वर्षात होतो. आज माझी अंगणवाडीच्या हे 4थं वर्ष आहे. याच्यावर वारंवार आता ते पण परत म्हणणार कागदोपत्री दिलं नाही. ग्रामपंचायतीला कागदोपत्री दिले. ग्रामसेवक मॅडम सुद्धा येऊन गेल्या. हा एक मिनिट. हा नाही लागत आहे त्यांचा. आता माझं फक्त सांगतो, माझं कसं आहे सर, ते माल माझ्याकडे देतात ते, मी आपलं गोडाऊनला सप्लाय आपण करतो. फक्त डिस्ट्रीब्युटर, आपलं फक्त गाड्यांचं माझ्याकडे ट्रान्सपोर्टचं काम. त्यांचं नाव काय आहे ते जे काय टेंडर आहे त्यांचं? ते मला जे पाठवतात त्यांचा नंबर पाठवू का तुम्हाला मी व्हॉट्सअप करू? हा मला व्हॉट्सअप करा. आणि त्यांचं नाव काय आहे ते सांगा ना. तिथं कामाला येते, त्यांचं स्वतःचं पण नाही, ते आपल्याला शिकवून टाक असतं ना ते. मग ह्याचं तुम्हाला बिल कोण देतं? तुम्हाला पैसे कोण देतं ट्रान्सपोर्टचे?
त्याचं सगळं तुम्हाला व्हॉट्सअप करू ना सर डिटेल लगेच. तुम्हाला तोंडी नाही माहिती देता यायची का? तुम्हाला बिल कोण देतं असं? काही नाही, आता आपलं कसं इंडो हे JW इन्फ्रा सर्व्हिसेस करून आपण काम घेतलंय, ते आपल्याला पेमेंट करतं सर. GW इन्फ्रा सर्व्हिसेस, काय पत्ता आहे त्यांचा? त्यांचा पुण्याचा पत्ता आहे सर, मयूर मुकुंद वाघ आणि शारदा सरोवर, आनंद नगर, सिंहगड रोड, पुणे. अच्छा अच्छा, असं आहे काय? बरं. हा त्यांच्याकडून आपण काम घेतलंय आणि आपण फक्त ट्रान्सपोर्टेशन करतो. ट्रान्सपोर्टच घेताय ना, परंतु आता तुम्ही फक्त ट्रान्सपोर्टचं घेताय, परंतु हे बंद कुठून विकत घेता कुठून असं ते त्याचं नाही. काय आपल्याला नाही, त्याचा काही रोल नाही सर. तुम्ही कुठून आणता हा माल? तो आपल्याला चाकणवर येतो गोडाऊनला आणि आपण तो सप्लाय करतो, एवढंच आपलं काम. कोणाचं गोडाऊन आहे माहिती का तुम्हाला ते? इकडलं नाही, हे नाही, यांचाच कॉल येतो आपल्याला फक्त सर, बाकी ते नाही ना माहिती सगळं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, हा सर धन्यवाद. सर, हा सर. तुम्ही म्हणत होते का 1-1.5 वर्षामध्ये बंगला तयार होतो? हा, आता घरगुती बांगला चालू केला आपण तर दोन्ही 2 मजले असू 3 मजले असू, वर्षात 1.5 वर्षात लय तर 2 वर्षात, 2च्या अडीचही धरू आपण. आता हे 4थं वर्ष आहे अंगणवाडीला माझ्या. किती वेळा झालं याच्यावर, ग्रामसेवक येऊन गेले, सरपंच येऊन गेले, परत पंचायत समितीला गेले, मग उपसभापती मॅडमकडं पण गेले, त्यांच्याकडं पण ते झालेलं आहे. तिथून माझ्यासमोरून फोन पण केले, सगळ्यांनी तिथं बांधकाम विभागातल्या लोकांना पण बोलून घेतलं. पण त्यांचं असं उत्तर आहे की ज्यांनी काम घेतलं होतं, ज्यांनी हे शाळेचं ज्यांनी त्यांनी जे काम घेतलं होतं तर त्यांनी ते वेळेत न पूर्ण केल्यामुळं पैसे रिटर्न गेले, असं त्यांनी मला उत्तर दिले. मग आता ते खरं काय खोटं नाही हे नाही मला माहिती. मग आता जर पैसे मागं गेलेत, मग अंगणवाडी 4 वर्ष बंद पडली, मग यांनी पाठपुरावा करायला पाहिजे ना. तर केला का नाही केला हे बी मला माहीत नाही. पण मी जेव्हा विचारते तेव्हा त्यांना अशीच उत्तरं येतात की पैसे मागे गेलेत, पैसे नाहीत, आम्ही परत सांगितलंय, निधी मागवला आहे. मग आता तो निधी कधी येतो ते बी नाही मला माहिती. जेव्हा निधी येईन तेव्हा आम्ही काम चालू करू. मग आता अजून 4 वर्षांनी निधी येईन तेव्हा चालू होते का तोपर्यंत अंगणवाडी पडते ते पण माहीत नाही. ठीक आहे, आणा ना मला ते दाखवा, ते तो भरडा दाखवा कसा तो बुरा आलाय किंवा त्याला बुरशी म्हणता येईल, आपण ते बघूया. आता तो खालचा वर हे काय सगळे आता किडे आले वरती बघा. किडे आले का वर? आणि या भरड्यामध्ये हा गव्हापासून बनवला जाणारा भरडा आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाची भेसळ केली जाते. जी लो क्वालिटीचं तांदूळाची कणी जी असते ती याच्यामध्ये मिक्स केली जाते. आणि हे जर पाखडलं ना तर अक्षरशः इतका त्या कचरा, जवळपास 30% कचरा याच्यामध्ये उडून जातोय. आणि ती किडे बघा तुम्ही, आता हे किडे लहान मुलांचं पोषण होणार आहे किड्यांपासून. तर हे या सरकारचं हे आहे, फक्त वाटाण्यापुरतंच विषय घेतला. परंतु आता ह्या भरड्याचं काय, याला जबाबदार कोण, हा कधी बदलला जाणार, हा खरा तर प्रश्न निर्माण झालाय. आता तुम्ही वैयक्तिक आणता मला सांगितलं त्या हा, मग आता ते कसं होतं, लहान आपल्या लेकरांसारखीच लेकर आहेत आणि ते मला नाही बघवत. मला त्यांच्याकडे बघितलं का मला येतं डोळ्यात पाणी. म्हटलं आपले 4-2 रुपये गेल्याने काही फरक नाही पडत, आपण काय त्याच्यावर बांगला नाही बांधणार. मग आपलं त्यांना आवडतंय ना, मग मी आपली नेते आणते माझ्या पत्रचा. प्रत्येक वेळी तुमचं खर्च करता तुम्ही? आधी मी सुरुवातीला हात शिजत होते, पण नंतर वाटलं तर ते कसं म्हणजे अपराधी वाटायला लागलं तुम्हाला? जे आपण पण आपल्या मनाला थोडं खसतच ना. आपलं बाळ जर रडायला लागलं तर आपण त्याला दुकानात नाही कडव घे, त्याला समजव, काहीतरी खायला दे. ही मुलं बघा अजून पण ते आणि मग मला ते लय नंतर खटकायलाच लागलं, लय कसं तरी वाटायला लागलं. मग मी आपला आणला. कुणाला सांगितलं नाही का? नाही सांगितलं नाही कुणाला. म्हणजे मी आताच नाही, दर महिन्यात ना आणतेच असं काही नाही की आता किती एवढं. खर्च करता तरी वैयक्तिक? आता मी ना 10 किलो भरडा आणते. किती रुपये जातात तुमचे? आता तो 50 रुपये किलो आहे भरडा. 500 रुपये त्याच्यातच जातात. हां, आता आपण जर आपल्या बाळाला काय गेलं तर विचार करतो का? नाही करत ना. मग जाऊ दे ना, लेकरांनी खाल्लं तर काय त्यात आपले 500 रुपये म्हणजे लय मोठे आहेत का? दुसरी शिट्टी चालू आहे आता. सरकार म्हणते का तुम्ही रील बनवता शाळेत शिकवायचं सोडून. आता जे झालं, जे कुणाकडनं जे झालं असं चुकीचं वक्तव्य, पण मला एवढं सांगायचं, मी ते मान्य पण केलेलं आहे बरं का, असं म्हणत नाही की मी मान्य नाही केलं. 1-2 रील झाले ते कधी ह्याच वेळेत बरं का, जेव्हा सगळी माझी मुलं जातील त्याच्यानंतर ना बाबा आता लय कंटाळलं आणि वाटलं म्हणून 1-2 केले होते, ते मी मान्य पण केले. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याने दुसरी बाजू मांडली का नाही, ही का मुलांना जीवातून काम करते, स्वतःच्या हाताने वस्तू तयार करते. आता तुम्ही प्रत्यक्ष वाटलं बघा, मी कितीतरी हाताने साहित्य तयार केलंय की मुलांना. दाखवा या.
म्हणजे तुम्ही जेव्हा मुलं निघून जातील तेव्हा 1-2 रील तुम्ही तयार केल्या होत्या हे तुम्हाला मान्य आहे. ह्याच्यातनं मी हे कलर बनवले, हे करून कलर बनवले. हे ग्लास हे मी विकत आणलेत आणि त्याच्यातून शिकवण्याचा प्रयत्न करते. विकत आणले तुम्ही स्वतः? हा, हे असं हाताने आपलं बनवलं. हे मी तुम्हाला खोटं नाही सांगत. हे टोपणं जिथं मला गाडी दिसेल का, म्हणजे जिथं मला ते टोपणं दिसतील का, तिथून मी हे जमा केले, ते स्वच्छ धुतलेत, घासलेत आणि हे त्याच्यातून उपक्रम शिकवण्यासाठी जुन्या पद्धतीचं काय असतं हे मी मिळवलंय आणि मुलांना हे जुन्या पद्धतीचं काय असतं ते मुलांना मी शिकवलं. याच्यातून भरपूर गोष्टी मी अशा हाताने बनवते. कलर दिलाय हे असं मी आपलं फाडकाम म्हणजे आमच्या शिक्षणाचे प्रकारच असे, कुठं ठसे काम, कुठं फाडकाम, कुठं हे तुम्हाला सांगतो हे सरकारने पुरवलं नाही, या महिलेने इकडून तिकडून गोळा केलेला आहे. परंतु हे काय शासनाला दिसत नाहीये. शासनाला दिसलंय का यांनी वाटाण्याबद्दल रील बनवली एवढं सरकारला दिसलं. ते जे काय सरकारने नाही पाहिलं ते आपण पाहतोय. आता जो आम्हाला साधील खर्च पण दिला जातो ना, अवघे 2000 रुपये देतात. पण जी स्टेशनरी, ज्या वया, आता ह्या 3 वया मी काल आणल्यात बघा, त्या 3 वया काल आणल्यात. तुमच्या पैशाने आणलं? नाही, हे साधील खर्चाचं हे माझ्या पैशातनं नाही. हे ह्या 3 वया आता काल रजिस्टर घालायला सांगितले नवीन. आता ह्या 3 वया मी म्हणजे माझ्या नाही, ते साधील खर्चाचं आणलंय. पण आता ते साधील खर्चामधनं काय काय घ्यायचं, वया घ्यायच्या, पेन घ्यायचे, का भांडी घासायला साबण घ्यायचे, काय काय घ्यायचं, मग ते 2000 सुद्धा पुरती नाहीत. मग त्याच्यावर काय काय वेळेस आमचे पदरचे पैसे घाला, जाऊ दे आपल्या मुलांसाठी करतोय, आपल्या मुलांसाठी करतोय.